श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजनच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात. ज्योतिषशास्त्रानुसार माता लक्ष्मीला धनलक्ष्मी, वरलक्ष्मी, महालक्ष्मी अशा अनेक नावांनी ओळखलं जातं. एका जागी जास्त काळ टिकत नसल्याने देवी लक्ष्मीला चंचला असेही म्हणतात. माता लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते, म्हणून त्यांची पूजा केल्याने वैभव, संपत्ती आणि समृद्धी मिळते. असे म्हटले जातं की ज्या व्यक्तीवर देवी लक्ष्मीची कृपा असते त्याला कधीही पैशाची कमतरता किंवा भौतिक सुखाची कमतरता भासत नाही. म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येकजण विविध उपायांचा अवलंब करत असतो आणि असेच काही उपाय आपल्याला ज्योतिषशास्त्रात देखील सांगण्यात आले आहेत. आपल्याला पैसे कमवण्याची कला साध्य असते, पण कमवलेला पैसा कसा जवळ राखावा हे कुबेर देवता शिकवतात. म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कुबेर देवतांचीही पूजा करतात. देवी लक्ष्मीला घरात पसारा, अस्वच्छता आवडत नाही. जिथे टापटीप असते, वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर केवळ टापटीपणा म्हणजेच सुंदर असे नाही, तर व्यक्तीच्या आचरण हे शुद्ध असावे. मनात छल, कपट किंवा मोह, विकार अवगुण नसावेत. जो व्यक्ती आपला व्यवहार अतिशय कुशलतेने, प्रामाणिकपणे करतो ती व्यक्ती लक्ष्मी व कुबेर देवतांना प्रिय असते. माता लक्ष्मी आपल्याला संध्याकाळी काही उपाय व सेवा करायचे आहेत. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकटे, अडथळे हे येत असतात आणि ते काही केल्या संपायचं नाव हे घेत नाही. आता संकटे येणार नाहीत असं तर होणार नाही, पण संकटांचा वेग मात्र आपण नक्कीच कमी करू शकतो किंवा त्या संकटांचा प्रभाव आपण नक्कीच कमी करू शकतो. आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचं देखील फळ आपल्याला काही केल्या मिळत नाही. तसेच आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही किंवा आयुष्यात दुःख, दारिद्र्य दूर होण्यासाठी, आपल्याला घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या ही जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमो नमः लिहायला विसरू नका. आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे, नजरबाधा आहे ते दूर होण्यासाठी लवंगांचा अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे. तर दुसरा उपाय आपल्याला धनप्राप्ती आणि लक्ष्मी प्राप्ती व्हावी यासाठी करायचा आहे. तर पहिला उपाय करण्यासाठी आपल्याला माता लक्ष्मीजवळ आसन घेऊन बसायचं आहे आणि आपण संध्याकाळी 5 किंवा 6च्या नंतरनं हा उपाय करायचा आहे. अगदी तुमच्या जेव्हा लक्ष्मीपूजन होईल, तुमची सर्व पूजा होईल, तेव्हा जरी तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल. असंही आसन घेऊन बसल्यानंतर ना तसेच तेव्हा पुढे एक देवापुढे आपल्याला एक दीप प्रज्वलित करायचा आहे आणि आपण एक प्लेट घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ आपल्याला हे टाकायचं आहे. तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत. त्या तांदळावरती आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर मातीची पंती किंवा कणकेचा दिवा जो आहे तो घ्यायचा आहे, कारण की कणकेचा दिवा हा इच्छापूर्तीसाठी खूप प्रभावी मानला जातो. तर त्यामुळे आपल्याला कणकेचा दिवा हा बनवायचा आहे. कणकेचा दिवा बनवत असताना त्यामध्ये मीठ हे वर्ज्य करायचं आहे. मीठ न टाकताच आपल्याला ते कणकेचं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये किंचितशी हळद टाकायची आहे. थोडीशी हळद टाकून घेतल्यानंतर आपल्याला त्यापासून आपल्याला कणकेचा दिवा तयार करायचा आणि कणकेचा दिव्याला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि फूलही अर्पण करायचं आहे. त्यानंतर आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला 108 लवंगा लागणार आहेत. आता जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे देखील तुम्हाला ह्या लवंगा मिळून जातील किंवा किराणा दुकानामध्ये देखील तुम्हाला लवंगा मिळून जातील. तुमच्याकडे जर कापूर जाळण्याचं भांडं असेल तर ते घेतलं तरी पण चालेल. त्या भांड्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे. तांदूळ हे अखंड असावेत आणि भीमसेनी कापराच्या वड्या देखील घ्यायच्या आहेत. नकारात्मक ऊर्जा जास्त प्रमाणामध्ये भीमसेनी कापूर हा शोषून घेत असतो. त्यामुळे जर तुम्हाला भीमसेनी कापूर मिळाला नाही तर तुम्ही साधा कापूरसुद्धा घेतला तरी पण चालेल. तर जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला हा भीमसेनी कापूर सहज मिळून जाईल. तर त्यानंतर आपल्याला 108 लवंगा आपण एका वाटीमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला माता लक्ष्मीच्या एका मंत्राचा जप करायचा आहे. आता आपण अगोदर आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती आपल्याला
माता लक्ष्मीसमोर सांगायची आहे, किंवा आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा आहे, नजरबाधा झालेली आहे, किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल, मग ती अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, त्यांना यश मिळत नसेल, किंवा दुसरी काही अडचण संकटे असतील, तर त्याबद्दल आपण माता लक्ष्मीला सांगायचं आहे आणि आपल्या घरामधील नजरबाधा इडापिडा हे दूर होईल. तर आपण एकामागे एक आपल्या उजव्या हातामध्ये लवंगा घ्यायचा आहे आणि आपल्याला कापूर हा जाळायचा आहे आणि माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे आणि ते लवंग आपण हातामध्ये घ्यायचा आहे, हा मंत्र म्हणायचा आहे आणि ते लवंग परत आपण त्या कापरावरती टाकायचं आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला 108 लवंग जाळायचे आहेत. तर तो कोणता मंत्र आहे बघा. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमो नमः. असं आपल्याला प्रत्येक लवंगा टाकत असताना या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. आणि त्याच पद्धतीने आपण उजव्या हातामध्ये एक लवंग घ्यायचा आणि हा मंत्र म्हणायचा आहे आणि ते लवंग परत आपण त्या कापरावरती टाकायचं आहे. अशा प्रकारे आपण 108 वेळा त्या कापरावरती हे लवंग टाकायचं आहे. आपण जर या दिवशी 108 लवंग कापरावरती जाळल्या तर माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होत असते. तसेच आपल्या घरामध्ये जी काही इडापिडा, नजरबाधा आहे, नकारात्मकता आहे, ती देखील दूर होते आणि आपल्या मुख्य दरवाजाला आपल्याला उघडं ठेवायचं आहे. जेव्हा आपण हे लवंगाचा उपाय करत असतो किंवा लवंग जाळत असतो, तेव्हा आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवायचा आणि तसेच खिडक्या देखील आपल्याला उघड्या ठेवायच्या आहेत, की ज्यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा जी आहे ती घराबाहेर जाईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. तर आता हा उपाय कोण करू शकतं? तर घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकतं. तुमची आई, आजी, आजोबा, तुमची मुलं असतील तर ते सुद्धा ही सेवा हा उपाय करू शकतात. पण हा उपाय ही सेवा कोणाला करता येणार नाही ते जाणून घ्यायचं. तर ज्यांना सुतक आहे किंवा ज्या महिला मासिक धर्मामध्ये आहेत त्यांना हा उपाय करता येणार नाही. तर त्यानंतर आपल्याला यामध्ये जर आपण हा उपाय करतोय तर यामध्ये जर तांदूळ शिल्लक राहिले किंवा लवंगा शिल्लक राहिल्या तर त्या काय करायच्यात? तर तांदूळ जर अर्धवट शिल्लक राहिले तर तांदूळ ते आपण वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे, किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली जरी हे तांदूळ टाकले तरी पण चालेल. पण तुळशीचं रोप सोडून दुसऱ्या कुठल्याही झाडाला तुम्ही टाकलं तरी चालेल. त्यानंतर आपल्याला घरामध्ये कधीही पैशाची कमतरताही भासणार नाही. आणि तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला म्हणजे हा दुसरा उपाय आहे. तो उपाय करण्यासाठी आपल्याला 5 लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या 5 लवंगा साबूत असल्या पाहिजेत आणि त्यांना पुढे फूल देखील असलं पाहिजे, कारण लवंगा हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत, ते अखंड असावेत. तसेच महालक्ष्मी हे 5 लवंग घेऊन आपल्याला नंतर महालक्ष्मी अष्टकम आपण म्हणायचं आहे. आपण परत आपल्या उजव्या हातामध्ये एक लवंग घ्यायचा आहे आणि हे लवंग आपण परत महालक्ष्मी अष्टकम म्हणून माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे आपण 5 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे आणि या 5 लवंग आता आपण माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहेत आणि तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती माता लक्ष्मीला सांगायची आहे. आणि घरामध्ये पैसा येतो पण तो स्थिर राहत नाही, कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो, किंवा आपण मेहनत घेत असतो पण मेहनतीला फळ देखील मिळत नाही आणि आपल्याला तसेच आपल्यावरती कर्ज झाले आहे, ते काही केल्या कमी होत नसेल, ते अगदी तुम्ही माता लक्ष्मीला तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे. त्यानंतर आपण तिथे ते जे 5 लवंग आपण माता लक्ष्मीला अर्पण केले आहेत तर त्या रात्री तिथेच ठेवायच्यात, माता लक्ष्मीजवळच ठेवून द्यायच्यात. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच दीपावली पाडव्याच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर अंघोळ करून झाल्यानंतर त्या लवंगा उचलायच्या आहेत आणि आपल्या म्हणजे जे काही किचनमध्ये तुम्ही मीठ ज्यामध्ये ठेवता, मिठाचा डब्बा असो किंवा हळदीच्या डब्यामध्ये त्या लवंगा आपल्याला ठेवायच्या आहेत. आणि या लवंगा आपण किती दिवस ठेवायचं? तर पुढच्या लक्ष्मीपूजनपर्यंत आपण या लवंगा हळदीच्या डब्यामध्ये किंवा मिठाच्या डब्यामध्ये ठेवू शकता. यामुळे आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरताही भासणार नाही आणि आपल्याला घरामध्ये पैसा स्थिर राहील. तसेच ज्यांना नोकरी व्यवसायामध्ये अडथळे येत असतील तर त्या व्यक्तीवरून या 2 लवंगा आपण 7 वेळा उतरवायच्या आहेत. आता या लवंगा आपण त्या व्यक्तीवरून ओवाळताना आपल्याला माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण करायच्या आहेत आणि ज्या व्यक्तीवरून आपण या लवंगा उतरवत असतो त्या व्यक्तीला पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसायला सांगायचं आहे. फक्त दक्षिणेकडे तोंड करून बसायला सांगायचं नाही आहे. आणि यानंतर आपण ते माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे. तेव्हा आपल्याला नोकरी व्यवसायामध्ये जे काही अडचणी अडथळे असतील त्या आपल्याला
सांगायचे आहेत. आणि नंतर मग घरामध्ये जी पण कमवती व्यक्ती असेल, महिला असेल किंवा पुरुष असेल, त्यावरून आपण या लवंगा 7 वेळा उतरवायच्या आहेत. त्यानंतर या लवंगा माता लक्ष्मीच्या चरणाजवळ अर्पण केल्यानंतर महालक्ष्मी अष्टकम देखील 11 वेळा आपण म्हणायचं आहे आणि त्यानंतर परत तुमची इच्छा मनोकामना माता लक्ष्मीला सांगायची आहे. यामुळे नोकरी व्यवसायामधील अडचणी अडथळे लवकरात लवकर दूर होतात अशी मान्यता आहे. आता दुसऱ्या दिवशी या लवंगा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला सोडायचे आहेत. तसेच आपल्याला जे काही म्हणजे समस्या आहेत त्या आपण माता लक्ष्मीला सांगून माता लक्ष्मीचा शुभ आशीर्वाद घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही देवी लक्ष्मीचं नामस्मरण करून देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. आजच्या पुरतं एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.